लोकहित मंच आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं कोल्हापूर रोडवर रास्ता रोको, महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी प्रशासनाचा निषेध, जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मनोज भिसे यांची मागणी. लोकहित मंचच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली एसटी स्टँड ते कोल्हापूर रोडच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवून प्रशासनाला याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला गेला. एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल लोकहित मंचच्या वतीनं उपस्थित करण्यात आलेला होता आणि काल झालंही तसंच. या रोडवरील खड्ड्यामुळे शीतल प्रकाश आमरे या निष्पाप भगिनीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम आणि सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने संबंधित विभागांसह संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लोकहित मंचच्या वतीनं आज कोल्हापूर रोडवर रास्ता रोको करण्यात आलेला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घालून ताबडतोब या रस्त्याचे काम करावे आणि मृत महिलेच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. हे आंदोलन लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे, युवा नेते राजू नलवडे, युवा नेते मनसूर नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कालच रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात आणि त्या अपघातामध्ये तिचं निधन झालं. आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा. त्यांच्यावर सदोष गुन्हा दाखल व्हावा अशी आमची लोकहित मंच आणि 15 नंबर वार्डातील राजूभाई आहेत, मनसूरभाई आहेत, 18मधील नागरिक आहेत, त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्ता रोको आंदोलन केलं. किती किळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो, पालकमंत्री असो, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चांगले रस्ते असताना सुद्धा PWD विभागाने सांगली मिरज रोड केला, पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं. एवढे प्रमाणात खड्डे झाले, रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा कुठं वारंवार या रोडला अपघात होते. काल आमच्या भगिनीचा इथं एसटीचा अपघात झाला, त्यात तिचं निधन झालं. की निर्लज्जपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा, यांना लाज लज्जा नाही. टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे. हा रस्ता अजून केलेला नाही. पालकमंत्री पण कोल्हापूरला जाताना या रोडनं जातात, आमदार आहेत, खासदार आहेत, यांना काय वाटत नाहीत का जनतेचं. आमचा लोकहित मंच व 18 नंबर वार्डातील नागरिकांच्या वतीनं आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचाच्या वतीनं मागणी करतो.